नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे सायली प्रतिमाची अगदी मुलीप्रमाणेच काळजी घेत असते. जरी पण ती प्रतिमाची खरी मुलगी असली तरीसुद्धा दोघीजणी खूप वर्ष एकमेकींपासून दूर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे दोघींनासुद्धा माहिती नाही आहे की ही माझी खरी आई आहे आणि प्रतिमाला माहिती नाही आहे की सायली तिची खरी मुलगी आहे. दोघींनाही असं वाटतंय की दोघी एकमेकींसाठी अनोळखी आहेत, तरीसुद्धा दोघींमधलं जे बॉन्डिंग आहे ते खूपच जास्त घट्ट झालेलं असतं आणि त्यामुळे इथे दोघीजणी एकमेकांची जी काही काळजी घेत असतात ती अगदी वाखाणण्याजोगेच असते. तर इथे सायली अगदी आपली खरोखरची आई असल्याप्रमाणे प्रतिमाची काळजी घेते हे बघून पूर्णाजीला आणि घरातल्या सर्व लोकांना खूपच जास्त आश्चर्य वाटत असतं. तर इथे प्रतिमाची खरी मुलगी तन्वी ही तिच्यापासून कोसो दूर असते आणि प्रतिमासुद्धा तिच्या आजूबाजूला फिरकत नसते. तर इथे आता महत्त्वाची गोष्ट घडणार असते ती म्हणजे इथे पूर्णाजी जेव्हा सगळ्यांना म्हणते की प्रतिमाच्या सवयी तशाच असतील की बदलल्या असतील, आपली प्रतिमा घरापासून एवढे वर्ष दूर होती तर तिच्या सवयी त्याच असतील का, तिच्या आवडीनिवडी त्याच असतील का, असे प्रश्न आता सगळ्यांना पडलेले असतात. आता एवढी वर्ष ती घरापासून दूर आहे, त्याच्यामध्ये तिची स्मृती गेली आहे, तिला बोलतासुद्धा येत नाही आहे. त्यामुळे आता तिच्या आवडीनिवडी बदलल्या तर नसतील ना, तिला काही आठवत नाही आहे म्हणून तिची पदार्थांची टेस्टसुद्धा बदलली असेल का, असे इथे रविराज काकासुद्धा म्हणतात. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की उद्या सकाळी आपण बघूया, जर प्रतिमाने सायलीबरोबर पूजा केली किंवा तिने सकाळी उठून लवकर पूजा केली तर आपण समजून जाऊया की आपली प्रतिमा स्मृती जरी गेली असली तरी आपली प्रतिमा तीच आहे, तिच्या सवयी बदललेल्या नाही आहेत, असं पूर्णाजी म्हणते. तर इथे आता खूप मोठा चमत्कार होणार असतो. जेव्हा सगळेजण झोपेतून जागे होतात तेव्हा त्यांच्यासमोर जी काही प्रतिमा असते ती बघून आता सगळ्यांना खूप जास्त आश्चर्य वाटतं. तर इथे प्रतिमा आता नेहमीप्रमाणे सकाळी उठून आरती म्हणते की नाही ते आपण सविस्तरपणे आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे आता सायली आता पूर्णाजीला म्हणालेली असते की पूर्णाजी, तुम्ही आता प्रतिमा त्यांची काळजी करू नका, मी त्यांची संपूर्ण काळजी घेईन. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणालेली असते की तू आहेस ना, तर आम्हाला अजिबात काळजी नाही आहे आणि तुझ्यामुळे आम्हाला हा आजचा दिवस दिसतोय की माझी प्रतिमा, माझी मुलगी 21 वर्षानंतर माझ्यासमोर आहे. आणि त्यामुळे इथे पूर्णाजीने सायलीचं खूप कौतुक केलेलं असतं. अगदी माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात घालावेचे वाटत आहेत, असं सुद्धा पूर्णाजी म्हणालेली असते आणि त्यामुळे प्रियाला राग आलेला असतो. त्याचबरोबर रविराज काकासुद्धा सायलीला म्हणतात की तू आहेस ना बाळा, तर मला माझ्या प्रतिमाची काळजी नाही आहे, कारण तू तिची व्यवस्थित काळजी घेशील मला खात्री आहे. त्यामुळे इथे आपल्या बायकोचं होणारं कौतुक बघून अर्जुन मात्र खूपच जास्त खुश झालेला असतो आणि त्याला स्वतःचाच अभिमान वाटत असतो की त्याने सायलीबरोबर लग्न केले आणि त्यालासुद्धा सायलीचं कौतुक करायचं असतं. पण तिथे प्रिया असल्यामुळे अर्जुन आता जरा शांत बसलेला असतो. त्यानंतर इथे आता किल्लेदार कुटुंबसुद्धा सुभेदारांच्या इथे राहिलेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपलेले असतात. तर इथे आता प्रतिमा आपल्या रूममध्ये असते. तेव्हा सायलीला प्रतिमाची काळजीच वाटत असते. ती आता अर्जुनला म्हणते की मी जरा बघून येते प्रतिमा आता झोपल्यात का. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही जाऊन या. तर इथे सायली जेव्हा प्रतिमाला बघायला येते तेव्हा ती एका कोपऱ्याला जाऊन बसलेली असते. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आता काय झालं, तुम्ही तिथे का बसलात. तेव्हा प्रतिमा घाबरते आणि म्हणते की मला इथे भीती वाटते. तेव्हा सायली म्हणते कारण तुम्ही खूप वर्षानंतर इथे आलात ना, ही तुमचीच रूम होती, तुम्हाला आता आठवत नसेल, पण जेव्हा तुम्ही इथे पूर्णाईंजवळ राहत होता ना तेव्हापासून तुम्ही ह्याच रूममध्ये राहत होता. तेव्हा सायली म्हणते ही तुमची रूम अगदी जशीच्या तशी होती, तुम्ही आलात तेव्हा ती अजूनच नीट केलेली आहे. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला झोप येत नाही आहे का, तुम्हाला ही जागा नवीन वाटत असेल ना म्हणून तुम्हाला झोप येत नसेल, काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर आज इथेच थांबते. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला म्हणते की या तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला झोपवते, तुम्हाला शांत झोप लागली ना की तुम्हाला बरं वाटेल, तुमचा थकवासुद्धा निघून जाईल. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला आपल्यासोबत बोलावते, ती बेडवरती घेऊन जाते आणि तिला म्हणते तुम्ही माझ्या मांडीवरती डोकं ठेवा आणि शांतपणे आता डोळे मिटा. तेव्हा इथे प्रतिमा सायलीच्या मांडीवरती डोकं ठेवून आता शांतपणे डोळे मिटण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या, मी तुमच्यासाठी आता छान अंगाई म्हणते हां,
तेव्हा इथे निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई अशी छान अंगाई आता इथे सायली प्रतिमासाठी गात असते. म्हणजे अगदी लहानपणी जशी प्रतिमाने सायलीसाठी जी अंगाई गायलेली तीच अंगाई आता मोठेपणी सायली प्रतिमासाठी गाते. कारण प्रतिमाची बुद्धीसुद्धा लहान मुलांसारखीच झालेली असते. अपघातामुळे तिची स्मृती गेलेली असते. ती आपल्याच माणसांना ओळखत नसते आणि त्यामुळे ती हरवल्यासारखी झालेली असते. लहान मुलांप्रमाणे सगळं विसरलेले असते. तेव्हा इथे सायली प्रतिमाचं डोकं आपल्या मांडीवरती घेऊन अंजरून गोंजारून छान अशी अंगाई म्हणून तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. आणि जी अंगाई प्रतिमा लहानपणी सायलीला ऐकवायची अगदी तीच अंगाई आता सायली मोठेपणी तिच्या आईला प्रतिमाला ऐकवत असते. आणि त्यानंतर सायली जी अंगाई गात असते तिचा आवाज एवढा मधुर असतो की तो आवाज आता बाहेर रूमपर्यंत जातो. आणि त्यामुळे आता सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब दोन्हीही कुटुंब आता जागी होतात. प्रिया, रविराज काका, त्यानंतर सुमन, त्याचबरोबर पूर्णाजी, प्रताप काका, कल्पना, अश्विन, अस्मिता आणि अर्जुन सगळेजण आता आपापल्या रूममधून बाहेर येतात. तर इथे प्रतिमा आत्याच्या रूममध्ये येऊन आता सगळेजण दारामध्ये शांतपणे उभे राहिलेले असतात. तेव्हा आता सायली प्रतिमाची कशी काळजी घेते अगदी बाळाप्रमाणे हे रविराज काका आणि पूर्णाजी बघतात, एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. तेव्हा इथे सायली आता पूर्णपणे आपल्या अंगाईमध्ये आणि प्रतिमामध्ये रमून गेलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजी सगळ्यांना गप्प करते आणि म्हणते की चला आता बाहेर चला, सायली आहे ना ती प्रतिमाची काळजी घेईल. आणि त्यामुळे इथे सायली आता खूप इमोशनल झालेली असते. तिला जणू काही आपली आईच आपल्या मांडीवरती डोकं ठेवून झोपली की काय असा भास होत असतो. ती माया जाणवत असते, ते प्रेम जाणवत असतं. त्यानंतर इथे आता प्रतिमाला शांत झोप लागते. तेव्हा सायलीसुद्धा तिच्याबरोबर तिच्याच रूममध्ये झोपते. सकाळी लवकर उठून सायली आणि प्रतिमा दोघीजणी आता पूजेची तयारी करतात. सायली बागेमध्ये जाते, सगळी फुलं वगैरे ती घेऊन येते. प्रतिमाने सगळी इथे पूजेची तयारी केलेली असते आणि आता दोघीजणी पूजा करायला उभ्या राहिलेल्या असतात. तेव्हा आता सायली तिच्या मधुर आवाजात अभंग म्हणत असते. तेव्हा सगळेजण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तिचा आवाज ऐकतात आणि सगळेजण खाली येतात. तेव्हा इथे आता प्रतिमासुद्धा सायलीबरोबर अगदी बाजूला उभी राहून तिथे ती पूजा करत असते. म्हणजे जरी तिला बोलता येत नसलं तरीसुद्धा तिची भावना तीच असते. म्हणजे नेहमीची सवय ती विसरलेली नसते. सकाळी उठून आंघोळ करून तिची पूजेची जी वेळ असते त्या वेळेला प्रतिमासुद्धा सायलीबरोबर उभी राहिलेली असते. तेव्हा दोघीजणी आरती करत असतात. पूर्णाजी येऊन बघते तेव्हा पूर्णाजीला आधीची प्रतिमा आठवते, जी प्रतिमा अगदी सायलीप्रमाणे लवकर उठून आरती करत असते. सगळे सण तिवार, स्वयंपाक पाणी सगळं काही ती बघत असते. हे सगळं आता पूर्णाजीला आठवतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला प्रतिमाचे सगळे गुण आता सायलीमध्ये दिसतात. म्हणजे सायली जणू काही प्रतिमाची छवी आहे असं मला वाटतं. दोघींचं बोलणं असू दे, दोघींची काम करण्याची पद्धत असू दे, एखाद्याला माया लावणं असू दे, प्रेम लावणं असू दे, हे सगळं काही मला दोघींचं सारखंच वाटतं. दोघींच्या हाताला एकच चव कशी काय असा आता प्रश्न पूर्णाजीला पडलेला असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, मी तुम्हाला म्हणाले होते ना रविराज की मला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो, ते काही मी उगाचच म्हणाले नव्हते. तुम्ही बघताय ना आता किती दोघीजणी रुळल्यात एकमेकींबरोबर. तेव्हा इथे प्रियाला मात्र आता मनस्ताप झालेला असतो. ती म्हणत असते की ह्या सायलीमुळे माझा आता इथला पत्ता कट होतोय की काय अशी तिला भीती वाटत असते. जर इथे सायलीने सगळ्यांचं मन अशा पद्धतीने जिंकलं तर मग अर्जुनच्या आयुष्यामध्ये सायलीची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे इथे आता प्रिया घाबरलेली असते आणि आता सायलीला आणि प्रतिमाला कसं एकमेकींपासून वेगळं करायचं याचा ती डाव रचत असते. त्याचबरोबर इथे आता सायली प्रतिमाची जी काही काळजी घेते ती आता घरातले सगळे लोक बघत असतात आणि त्याचं कौतुकसुद्धा होत असतं. त्यामुळे इथे पूर्णाजीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की 21 वर्ष जरी प्रतिमा आपल्या घरापासून दूर होती तरीसुद्धा तिच्या सवयी त्याच आहेत, त्या अजिबात बदललेल्या नाही आहेत. आणि इथे सायलीसुद्धा तिच्या सवयींना बरोबर ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे सायलीला माहिती आहे की प्रतिमालासुद्धा सकाळी पूजा करायला लागते, म्हणून तिने प्रतिमालासुद्धा लवकर तयार करून आपल्याबरोबर पूजेसाठी घेतले. हे सुद्धा पूर्णाजीला कळत असतं.